अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या इचलकरंजी दौऱ्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची चिन्ह दिसत आहेत। विशेषतः आमदार राहुल आवाडे आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या भाजपमधील राजकीय स्थानाला अधिक बळकटी मिळण्याची शक्यता व्यक्त होतीये। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याकडे राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिलं जात आहे। इचलकरंजीतील 2 महत्त्वाच्या सहकारी संस्थांच्या कार्यक्रमासाठी अमित शहा उपस्थित राहणार असून या निमित्ताने आवाडे कुटुंबियांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी असलेले संबंध अधिक दृढ केल्याचं मानलं जात आहे। गेल्या अनेक दशकांपासून सहकार उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात प्रभावी योगदान देणाऱ्या आवाडे परिवाराने विविध भव्य कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली सामाजिक आणि राजकीय ताकद अधोरेखित केली आहे। सप्टेंबर 2024 मध्ये प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला नवी दिशा मिळाली। विधानसभा निवडणुकीत राहुल आवाडे यांना उमेदवारी मिळवून देण्यात आणि त्यांच्या विजयासाठी अमित शहा यांनी घेतलेल्या प्रचार सभेची मोठी भूमिका असल्याचं मानलं जातं। आता शहा यांच्या उपस्थितीत होणारे कार्यक्रम हे त्या राजकीय समीकरणाचे पुढचे पाऊल मानलं जात आहे। राजकीय निरीक्षकांच्या मते भाजपची संघटनात्मक ताकद आणि आवाडे गटाचा स्थानिक प्रभाव यांचा मेळ आगामी काळात पक्षासाठी फायदेशीर ठरू शकतो। त्यामुळे इचलकरंजीसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढण्यास मदत होण्याची शक्यता आहे। शहा यांचा दौरा हा केवळ विकास कामांचा कार्यक्रम नसून स्थानिक राजकारणातील भविष्यातील समीकरणांना दिशा देणारा महत्त्वाचा राजकीय संदेश मानला जात आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।